डिअर स्टुडंट्स, SYBSC या कोर्ससाठी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जो पेपर 2 आहे मायक्रो कंट्रोलर अँड पायथॉन प्रोग्रामिंग, त्याच्या सेकंड चॅप्टरसाठी आज आपण 15वं लेक्चर बघतोय. आणि आपण ह्या लेक्चरमध्ये प्रोग्रामिंग ऑफ आर्डिनो हा टॉपिक बघणार आहोत. तर सुरू करूयात. तर ह्या इथे तुम्ही बघू शकताय. सुरुवात आहे इंटेन्सिटी कंट्रोल ऑफ LED विथ पल्स विड्थ मॉड्युलेशन युजिंग ॲनालॉग राईट फंक्शन. आता इंटेन्सिटी कंट्रोल म्हणजे काय, तर LEDचा जो काही ब्राईटनेस आहे तो तुम्हाला कंट्रोल करायचा आहे. म्हणजे सुरुवातीला कमी ब्राईटनेस असेल, मग थोडासा वाढेल, मग जास्त होईल, मग परत कमी होईल, मग परत 0 ब्राईटनेस होईल. आणि ते कशाने करायचं आहे, तुम्हाला पल्स विड्थ मॉड्युलेशन या टेक्निकनी यूज करायचं आहे. तर ॲज एक्सप्लेन्ड अर्लियर, आर्डिनो कंटेन्स ॲनालॉग अँड डिजिटल पिन्स. तुम्हाला माहिती आहे की ॲनालॉग आणि डिजिटल पिन्सच्या आर्डिनो बोर्डवर तुम्हाला बघायला भेटतात. त्याच्यातल्या 6 पिन्सच्या ॲनालॉग पिन्स असतात. सो युजिंग PWM पल्स विड्थ मॉड्युलेशन. तर पल्स विड्थ मॉड्युलेशन हा जो काही कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही पिन्स या डिजिटल पिन्स असतात, पण तुम्ही त्याला ॲनालॉगमध्ये हे बघा, डिजिटल सिग्नल कॅन बी कन्वर्टेड इंटू ॲनालॉग सिग्नल. सो दिस PWM टेक्निक फॉर गेटिंग अँड ॲनालॉग आउटपुट युजिंग डिजिटल सिग्नल्स. तर हे कसं करू शकतो आपण, तर डिजिटलसाठी तुम्हाला 0 आणि 1 किंवा हाय आणि लो असे दोनच व्हॅल्यूज बघायला भेटतात. सो डिजिटल सिग्नल हॅव आयदर 2 व्हॅल्यूज, हाय दॅट इज ऑन और लो दॅट इज ऑफ. If we switch the signal between these two values at an extremely fast rate, for example 500 times in 1 second, the signal at the output will appear to be continuous. It will look like as if it is an analog signal. तर जर तुम्ही एका सेकंदामध्ये 500 वेळा मूव्ह केला सिग्नल, तर तो सिग्नल कंटिन्युअस आहे असं आपल्याला बघायला भेटतं. तुम्ही लहानपणी नक्की करून बघितलं असेल, ते अगरबत्ती जर तुम्ही अशी गोल गोल फिरवली जोरामध्ये, तर आपल्याला लक्षात येतं की एक सर्कल तयार झालेला आहे, पण अगरबत्तीचा फक्त एकच पॉईंट असतो. तर अशा पद्धतीने जसं आपण त्याला रोटेशन देऊ तसं तुम्हाला तो कंटिन्युअस आहे असं आपल्याला वाटतं, भास होतो. द ड्युरेशन ऑफ ऑन टाईम दॅट इज द टाईम ड्युरिंग विच द सिग्नल इज हाय इज कॉल्ड ॲज पल्स विड्थ. तर तुमचे जे काही सिग्नल आहेत त्याला ऑन टाईम आणि ऑफ टाईम असे व्हॅल्यूज तुम्हाला बघायला भेटतात स्क्वेअर वेव्हसाठी. तर जिथे हाय पल्सचं ड्युरेशन आहे त्याला पल्स विड्थ असं म्हटलेलं आहे. टू गेट व्हॅरिंग ॲनालॉग व्हॅल्यूज द सिग्नल कॅन बी मॉड्युलेटेड ऑर चेंज्ड विच व्हॅरी पल्स विड्थ. तर तुम्ही त्याची पल्स विड्थ ही चेंज करू शकता. इफ दिस ऑन ऑफ पॅटर्न इज रिपीटेड फास्ट इनफ, द रिझल्ट इज स्टेडी व्होल्टेज बिटवीन 0 अँड 5 व्होल्ट. तर तुम्ही हे जे काही ॲनालॉग ऑन ऑफ पॅटर्न आहे, जर तुम्ही फास्ट मुवमेंटमध्ये केलं तर तुम्हाला त्या रेंजमध्ये तुम्हाला त्याचे व्हॅल्यूज बघायला भेटतात. तर इथं एक्झाम्पलच्या मदतीने आपण समजून घेऊ. ॲनालॉग व्होल्टेज आउटपुट कॅन बी रिप्रेझेंटेड युजिंग ॲनालॉग राईट फंक्शन ॲज फॉलोज. तर ॲनालॉग राईट फंक्शनच्या मदतीने ते रिप्रेझेंट करता येतं. तर ह्या इथे बघा, ॲनालॉग राईट इथं ब्रॅकेटमध्ये 0 लिहिलेलं आहे. तर 0% ड्युटी सायकल असेल तर ॲनालॉग राईटच्या तिथे 0 लिहिलेलं आहे. म्हणजे हा त्याचा कोड आहे. जेव्हा तुम्हाला ड्युटी सायकल 0% असते. आता ड्युटी सायकल म्हणजे काय, ड्युटी सायकलचा फॉर्म्युला आहे टी ऑन अपॉन टी ऑन प्लस टी ऑफ, किंवा टोटल पिरियड, टी ऑन अपॉन टोटल पिरियड इंटू 100%. तर जर ड्युटी सायकल 0 असेल तर टी ऑन आणि टी ऑफ तुमचा सेम आहे. तुमचा टी ऑन आणि टी ऑफ सेम असेल तर 50% ड्युटी सायकल असते. आणि जर 0% ड्युटी सायकल असेल तर टी ऑन तुमचा 0 आहे. 0 अपॉन एनिथिंग बिकम्स 0. तर त्या व्हॅल्यूला ॲनालॉग राईटमध्ये 0 लिहिलेलं आहे. जर ड्युटी सायकल 25% केलं तर ॲनालॉग राईटला 64 ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. तर 25% ड्युटी सायकल म्हणजे काय, टी ऑन अपॉन टी ऑन प्लस टी ऑफ. तर टी ऑन जर 1 घेतला आणि टी ऑन प्लस टी ऑफ जर 3 घेतला तर तुमची ड्युटी सायकल ही 25% येते. म्हणजे कसं, 1/4 काय, तर 25.25. तर ड्युटी सायकल येते 25%. तर ॲनालॉग राईट तिथं 64 घेतलेला आहे. त्याच्या पुढे
ड्युटी सायकल जर 50% घेतली, टी ऑन आणि टी ऑफ जर सेम असेल, टी ऑन 1/1 + 1, टी ऑन प्लस टी ऑफ 2, 1/2 आल्यावर 0.5 येतं आणि ड्युटी सायकल येते 50% ड्युटी सायकल. अनालॉग राईट 127, हे त्याच्या कन्व्हर्टेड व्हॅल्यूज आहेत. 0ला 0, 25%ला 64, 50%ला 127 आणि 75%ला 191 आणि 100% ड्युटी सायकलला 255. तर 0 to 255 हे कुठून आलं, तर 8 बिट व्हॅल्यूसाठी 2�7 जर घेतलं तुम्ही तर ते 256 येतं. तर 0 to 255 म्हणजे 8 बिटचं रिझोल्युशन असलेलं कॅपॅसिटी 0 to 255. So by using above functions, Arduino generate analog output in PWM form. Pin 13 is internally connected to pin 13 LED which a PWM pin. तर ह्या PWM साठी तुम्हाला पिन नंबर 13 यूज झालेली बघायला भेटते. तिथे LED कनेक्ट केलेला आहे आणि ह्या ड्युटी सायकलच्या व्हॅल्यू या अॅनालॉग राईट फंक्शनने जर आपण वेगवेगळ्या व्हॅल्यू दिल्या तर तुमचा LED हा त्या पद्धतीने ब्राईटनेस त्याचा कमी जास्त होतो. इथे मिनिमम ब्राईटनेस असेल, इथे थोडासा वाढेल, इथे थोडासा वाढेल, सो ऑन. तर Arduino PWM frequency is about 500 Hz. In Arduino IDE, PWM concept is used through analog write function. The value is ranging on a scale of 0 to 255, such as analog write 255 request a 100% duty cycle that is always on, and analog write that is 127. हे इथे बघितलं 50% ड्युटी सायकल ऑन फॉर 1/2 द टाइम. म्हणजे 50% ड्युटी सायकल असेल तर ऑन टाइम आणि ऑफ टाइम सेम असतो, म्हणजे हाफ टाइमसाठी ऑन होतो आणि हाफ टाइमसाठी ऑफ होतो. द सिंटॅक्स इज अॅनालॉग राईट पिन कॉमा व्हॅल्यू. तर हा सिंटॅक्स आपल्याला यूज करून प्रोग्राम लिहायचा आहे. सो अॅनालॉग राईट का बरं, तर अॅनालॉग पिन आपण यूज करतोय. वेअर द पिन इज द PWM पिन अँड व्हॅल्यू इज द ड्युटी सायकल बिटवीन 0% दॅट इज ऑलवेज ऑफ अँड 100% दॅट इज ऑलवेज ऑन, दॅट इज 255. तर here the brightness of LED will be controlled. First the LED will get brighter until it reaches the maximum brightness, and then it will get dimmer until it is off. The process will be repeated. If the voltage is supplied to the LED is controlled, the current flowing through it can be controlled, and as a result its brightness will be controlled. तर काय सांगितलेलं आहे, आपण LED ला वेगवेगळ्या ड्युटी सायकलची व्हॅल्यू अप्लाय केल्यामुळे आपल्याला त्याचा ब्राईटनेस हा कमी जास्त झालेला बघायला मिळतो आणि हे PWM या टेक्निकमुळे पॉसिबल आहे. PWM म्हणजे पल्स विड्थ मॉड्युलेशन, ज्याची ड्युटी सायकल तुम्हाला चेंज करता येते. आता त्याचा कोड कसा आहे, तर हे बघा वाईड सेटअप, तुमचा सेटअप कोड आहे इथे पिन मोड 3, आउटपुट. तर 3 नंबरच्या पिनचं आपण या इथे यूज करत आहोत. वाईड लूप, तुमचं लूप फंक्शन इथे सुरू झालं. अॅनालॉग राईट 3,0, 0% ड्युटी सायकलसाठी पिन नंबर 3च्या तिथे आपण तो कनेक्ट केलेला आहे. अॅनालॉग राईट 3,0 हा त्याचा सिंटॅक्स आहे. 0% ड्युटी सायकल. डिले 500 का, तर हाफ मिली सेकंद येण्यासाठी 500 ही व्हॅल्यू तुम्हाला या इथे घ्यायची आहे. त्याच्यानंतर अॅनालॉग 500 मिली सेकंद म्हणजे हाफ सेकंद. तर अॅनालॉग राईट 3,64, तर 25% ड्युटी सायकल, परत डिले 500 म्हणजे हाफ सेकंद. 500 म्हणजे 500 मिली सेकंद आणि त्याची व्हॅल्यू ॲक्च्युली हाफ सेकंद येते, 0.5 सेकंद. तर अॅनालॉग राईट 3,127 हे बघा, हा सिंटॅक्स कॉमन आहे. अॅनालॉग राईट प्रत्येक वेळेस डिले आपण कॉल करतोय आणि ह्या इथे आपण ड्युटी सायकल इन्क्रीज करत चाललोय. 191, 255, परत इथे हायेस्ट ब्राईटनेस आलं 100% ड्युटी सायकल. इथे मिनिमम ब्राईटनेस आहे, थोडा वाढला, आणखीन थोडा वाढला, इथे हायेस्ट झाला, परत कमी केला आणि 0 आपल्याला तो करता येतो. अशा पद्धतीने एलईडीचा ब्राईटनेस कंट्रोल करण्यासाठी आपण हा प्रोग्राम बघितला. आता रायटिंग अँड आर्डिनो प्रोग्राम दॅट इज फॉर एलईडी ब्लिंकिंग अँड पुश बटन सिरियल पोर्ट प्रोग्रामिंग. आता 1 by 1 आपण प्रोग्राम बघणार आहोत. पहिले आहे एलईडी ब्लिंकिंगचा. तर आर्डिनो प्रोग्राम इज ऑलवेज रन ऑन आयडी दॅट इज इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. आर्डिनोसाठी जे सॉफ्टवेअर आहे तर ते त्याच्यामध्ये आपल्याला प्रोग्राम करायचा आहे. स्टेप्स टू रन द प्रोग्राम ऑन आर्डिनो आर ॲज फॉलोज.
तर त्याच्यासाठी तुम्हाला हार्डवेअरचा बोर्ड लागेल, त्याच्यावर तुम्हाला ID सॉफ्टवेअर इन्स्टॉल करावा लागेल, त्याच्यानंतर USB ड्रायव्हर्स तुम्हाला इन्स्टॉल करावे लागतील, कनेक्ट ऑर्डिनो बोर्ड टू द कॉम्प्युटर थ्रू द USB केबल. हार्डवेअर असेल तर तुम्ही ते कॉम्प्युटरला USB केबल थ्रू जोडू शकता. त्याच्यानंतर सेट द बोर्ड टाईप अँड द सिरियल पोर्ट इन द आर्डिनो IDE. मग तुम्ही कोणता बोर्ड यूज करताय, त्याच्यामध्ये आर्डिनो युनो नॅनो वेगवेगळे बोर्ड आहे, त्याच्यानुसार तुम्हाला तो सिलेक्ट करायचा आहे. ओपन एक्झाम्पल प्रोग्राम, अपलोड इट अँड ऑब्झर्व द आउटपुट. तर आपल्याला कॉम्प्युटरच्या थ्रू प्रोग्राम ओपन करायचा आहे, तो आपल्या आर्डिनो बोर्डवर अपलोड करायचा आहे आणि बोर्ड त्याला आउटपुटला कसं रिॲक्ट करतंय हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. तर हे करण्यासाठी तुम्हाला लॅबोरेटरीची आवश्यकता आहे. तुम्हाला हे लॅबमध्येच करता येणार आहे, कारण तुमच्याकडे हार्डवेअर आर्डिनोचा बोर्ड अवेलेबल नाही आहे. तो तुम्हाला लॅबमध्ये कॉलेजमध्ये बघायला भेटू शकतो. न्यू प्रोग्राम कॅन बी रिटन अँड कॅन बी पेस्टेड इन IDE. तर नवीन प्रोग्राम तुम्ही IDE मध्ये कॉपी पेस्ट करू शकता. द प्रोग्राम कन्सिस्ट ऑफ 5 पार्ट्स. द फर्स्ट इज हेडर डिस्क्रायबिंग द स्केच, declaration of variables, initial conditions if any, main code. Arduino program is called as sketch. All sketches must include the setup and the loop function. तर तुमचा जो काही प्रोग्राम आहे तो सेटअप आणि लूप फंक्शन पासून बनतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट्स असू शकतात. तर LED ब्लिंकिंगचा प्रोग्राम बघा. LED कॅन बी मेड ऑन ऑफ कंटिन्युअसली. द कोड टू ब्लिंक द LED इज गिवन बिलो. हे बघा, सेटअप वाईड सेटअप कर्ली ब्रॅकेट, ह्या सेटअप आतमधला प्रोग्राम सुरू झालाय. कॉमेंट आहे, इनिशियलाइज डिजिटल पिन LED अंडरस्कोर बिल्ट इन ॲज अन आउटपुट. तर पिन मोड LED अंडरस्कोर बिल्ट इन कॉमा आउटपुट हे त्याचं स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर इथे दुसरं कॉमेंट आहे, द लूप फंक्शन रन्स ओव्हर अँड ओव्हर अगेन फॉरएव्हर. आता ह्या इथे व्हाईड लूप पार्ट इथे सुरू झालेला आहे. डिजिटल राईट LED अंडरस्कोर बिल्ट इन कॉमा हाय, तर त्याला लॉजिक 1 इथं दिलेलं आहे. टर्न द LED ऑन. हाय दिल्यामुळे आपल्याला हाय व्होल्टेज लेवल भेटते आणि LED ऑन होतो. टर्न ही कॉमेंट आहे. त्याच्यानंतर डिले 1000 म्हणजे एका सेकंदाचा डिले. 1000 मिली सेकंद म्हणजे 1 सेकंद. वेट फॉर द सेकंद. आता डिजिटल राईट LED अंडरस्कोर बिल्ट इन कॉमा लो, एकदा हाय आणि एकदा लो. ऑन एका सेकंदासाठी केलेलं आहे आणि ऑफ एका सेकंदासाठी केलेलं आहे. डिले 1000. अशा पद्धतीने हा LED ऑन आणि ऑफ एका सेकंदामध्ये होणार आहे. इथे डिले ऑफ 1000 मिली सेकंद म्हणजे 1 सेकंद. तर इथे थोडंसं मिस्टेक झालेली आहे. हे 1000 मिली सेकंद आहे, त्याची व्हॅल्यू होती 1 सेकंद. पुश बटन इंटरफेसिंग. आता पुढचा प्रोग्राम आहे पुश बटन इंटरफेसिंग. आता पुश बटन म्हणजे काय, तर स्विच किंवा बटन पुश केल्यानंतर त्याला ऑन ऑफ कंडिशन तुम्ही देऊ शकता. तर ते कसं केलेलं आहे, द पुश बटन कनेक्ट्स 2 points in the circuit. When it is pressed, any device connected to it will be turned on or off using this switch. म्हणजे स्विच कंडिशन ऑपरेट करून तुम्ही एखादा डिव्हाइस हे ऑन ऑफ करू शकता. अशा पद्धतीने हा प्रोग्राम तुम्हाला करता येऊ शकतो. बिलो एक्झाम्पल विल टर्न ऑन अँड LED when the push button is pressed. म्हणजे पुश बटन प्रेस केलं की LED ऑन होतो. ॲट द पिन 30 ऑफ Arduino, LED is connected at the pin 7. पुश बटन इज कनेक्टेड. म्हणजे पिन नंबर 13 ला LED कनेक्ट केलेला आहे, इथं कॉमन नको आहे, आणि पिन नंबर 7 ला पुश बटन कनेक्ट केलेला आहे. तर तुम्ही बघा या इथे कोड कसा लिहिलेला आहे. द कोड इज फॉर मेकिंग LED ऑन ऑफ युजिंग पुश बटन इज गिवन बिलो. इंट LED पिन इज इक्वल टू 13. इंट म्हणजे इंट डेटा टाईप डिक्लेअर केलेला आहे. LED पिन व्हॅरिएबल नेम इज इक्वल टू 13. आता पिन नंबर 13 ला तुम्ही LED कनेक्ट केलेला आहे ॲज पर द गिवन इन्फॉर्मेशन. हार्डवेअरला तो कनेक्ट केलेला आहे पिन नंबर 13 ला, म्हणून ह्या इथं अशा पद्धतीने आपण लिहिलेले आहे सेमिकॉलन आणि इथं कॉमेंट लिहिलेली आहे. त्याच्यानंतर इंट स्पेस LED पिन इज इक्वल टू 7. तर पुश बटन इज कनेक्टेड टू पिन नंबर 7. तर ह्या इथं व्हॅरिएबल नेम LED न म्हणता पुश पिन म्हटलं असतं तरी चाललं असतं. इज इक्वल टू 7. इंट स्पेस व्हॅल इज इक्वल टू 0 VAL व्हॅरिएबल नेम आहे. व्हॅरिएबल टू रीड इनपुट स्टेटस. तर इनपुटचं स्टेटस काय आहे ते रीड करण्यासाठी व्हॅरिएबल यूज केलेला आहे. वाईड सेटअप तुमचा मेन प्रोग्राम सुरू होतो. त्याच्यामध्ये बघा
पिन मोड एलईडी पिन कॉमा आउटपुट स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपण ते यूज करतोय. डिक्लेअर एलईडी ॲज अन आउटपुट, तुमचा एलईडी जो काही डिव्हाइस आहे इट इज अन आउटपुट डिव्हाइस असं इथं या इन्स्ट्रक्शन मुळे मेन्शन झालेलं आहे. पिन मोड इन ब्रॅकेट एलईडी पिन कॉमा इनपुट डिक्लेअर द पुश बटन ॲज इनपुट. तर इथं पुश पिन लिहिलं असतं तरी चाललं असतं, कारण इथं पुश बटन आपल्याला इनपुट पिन नंबर 7 ला कनेक्ट केलेला आहे असं ते सांगायचं. तर ह्या इथे चुकीचा व्हेरिएबल नेम यूज केलेला आहे. तर वाईड लूप, तुमचं लूप फंक्शन सुरू झालं. व्हॅल्यू इज इक्वल टू डिजिटल रीड कॉमा एलईडी पिन रीड इनपुट व्हॅल्यू रीड करा. इफ व्हॅल्यू इज इक्वल टू हाय, ह्या इथं कम्पेअर केलेलं आहे. सिंगल इज इक्वल टू असेल तर व्हॅल्यू त्याला असाइन होते जे काही इथं असेल ते, पण इथं कंपॅरिझन करण्यासाठी आपण ऑपरेटर्स बघितलेले आहेत. इफ व्हॅल इज इक्वल टू हाय म्हणजे त्याला जर हाय कंडिशन आली तर तुम्हाला चेक इफ इनपुट इज हाय पुश बटन रिलीज्ड म्हणजे काय होणार आहे, तुमचा एलईडी ऑन होणार आहे. त्याच्यानंतर व्हॅल इज इक्वल टू डिजिटल राईट एलईडी पिन लो टर्न एलईडी ऑफ म्हणजे पुश बटन रिलीज झालेला असेल तर एलईडी ऑफ होईल. एल्स टर्न एलईडी ऑन म्हणजे डिजिटल राईट एलईडी पिन हाय, एकदा लो जाईल आणि एकदा हाय जाईल, डिपेंड्स ऑन द कंडिशन ऑफ द पुश बटन. तर अशा पद्धतीने तुम्ही एलईडी पुश बटन लो असेल म्हणजे रिलीज असेल तर एलईडी ऑफ होईल आणि पुश बटन प्रेस केलेला असेल तर एलईडी ऑन होईल. आफ्टर रनिंग द प्रोग्राम when push button is pressed LED will be on and when it is released LED will be turned off. तर अशा पद्धतीने हे दोन प्रोग्राम आपण बघितलेले आहेत. आता सिरियल पोर्ट कम्युनिकेशन कसं करायचं म्हणजे तुम्हाला डेटा सिरियली सेंड कसा करायचा किंवा रिसिव्ह कसा करायचा तर ते करण्यासाठी काय प्रोव्हिजन आहे ते आपण बघणार आहोत. तर आर्डिनो बोर्ड्स कॅन बी युज्ड टू इंटरफेस एनी डिव्हाइसेस सिरियली. तुम्ही सिरियली ते इंटरफेस आर्डिनो बोर्डवर करू शकता. सिरियल कम्युनिकेशन हॅज टू टाइप्स सिंक्रोनस अँड असिंक्रोनस. तर तुम्हाला माहिती आहे सिंक्रोनस हे सेम क्लॉक पल्सवर ऑपरेट करता येतं आणि असिंक्रोनस म्हणजे इच ब्लॉक रिक्वायर्स सेपरेट क्लॉक पल्स टू बी ऑपरेटेड. तर ह्या इथे सिंक्रोनस मध्ये टायमिंग ही सिंक्रोनस असली पाहिजे म्हणजे ॲट द सेम टाइम क्लॉक पल्स अप्लाय झालेली पाहिजे. Devices in asynchronous communication uses their own clocks and are triggered by the output of the previous state. तर हे दोन टाइप्स आहेत आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे तर जस्ट मेन्शन केल्याप्रमाणे सिंक्रोनस मध्ये सेम क्लॉक पल्स प्रत्येक ब्लॉकला ड्राईव्ह करते आणि असिंक्रोनस मध्ये इंडिव्हिज्युअल क्लॉक पल्स असते जे प्रिव्हियस कंडिशन नेक्स्ट ब्लॉकला ड्राईव्ह करते. तर अशा पद्धतीने हे इथे सांगितलेलं आहे. Devices connected to Arduino board and a computer use serial communication. All Arduino boards have at least one serial port that is known as UART or USART. UART म्हणजे Universal Asynchronous Receiver Transmitter किंवा USART म्हणजे Universal Synchronous Asynchronous Receiver Transmitter. It communicates on digital pins 0 that is RX receive pin and 1 TX that is transmit pin as well as with the computer via USB. तर ह्या त्याच्या ट्रान्समिट आणि रिसीव्ह करण्याच्या पिन्स आहेत डिजिटल पिन्स. तर तुम्हाला आर्डिनो बोर्डवर बघायला भेटतात. सिरियल रीड दिस फंक्शन इज युज्ड फॉर सिरियल कम्युनिकेशन युजिंग आर्डिनो. इट रीड्स द इनकमिंग सिरियल डेटा. तर या इथे प्रोग्रामच्या मदतीने आपण बघणार आहोत. द प्रोग्राम फॉर सिरियल कम्युनिकेशन इज गिवन बिलो व्हाईड सेटअप. तुमच्या प्रोग्रामचा फर्स्ट पार्ट आहे हा सिरियल बिगिन 9600. आता हा बर्ड रेट सेट केलेला आहे. सेटअप द सिरियल लायब्ररी बर्ड रेट टू 9600 म्हणजे सेंड आणि रिसिव्ह करण्याचा जो स्पीड आहे तुमच्या दोन डिव्हाइसेसचा स्पीड मॅच करावा लागतो त्याला बर्ड रेट असं म्हणतात. म्हणजे जो डिव्हाइस इन्फॉर्मेशन सेंड करतोय आणि जो डिव्हाइस इन्फॉर्मेशन रिसिव्ह करतोय सिरियल कम्युनिकेशनसाठी याच्यामध्ये तुमचा एक डिव्हाइस हे आर्डिनो बोर्ड असणार आहे आणि एक डिव्हाइस जे तुम्ही सिरियल कम्युनिकेशनसाठी कनेक्ट केलेलं आहे ते डिव्हाइस असणार आहे. फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटर. जर दोघांचा बर्ड रेट मॅच केला म्हणजे तो सेट केला 9600 इथं एक्झाम्पल घेतलेलं आहे तर सेंडिंग आणि रिसिव्हिंगचा स्पीड जर सेम असेल तर त्याला बर्ड रेट असं म्हणतात. तरच डेटा सक्सेसफुली रिसिव्ह किंवा सेंड होणार आहे म्हणून तो तुम्हाला सेट करावा लागतो. त्याच्यानंतर वाईड लूप तुमचं लूपिंग पार्ट इथं आलेला आहे. इफ सिरियल अवेलेबल serial dot available in open bracket
इफ नंबर ऑफ बाइट्स दॅट इज कॅरेक्टर्स अवेलेबल फॉर रिडिंग फ्रॉम सिरियल पोर्ट, तर डेटा सिरियली ऍक्सेप्ट करण्यासाठी रेडी आहे का हे चेक करण्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे. त्याच्या पुढे बघा सिरियल प्रिंट हॅलो. हॅलो हा मेसेज आहे. प्रिंट आय रिसिव्ड म्हणजे कॉमेंटमध्ये सांगितलेलं आहे की हॅलो हा मेसेज तुम्ही प्रिंट करा किंवा सेंड करा. सो सिरियल राईट, सिरियल रीड, सेंड डेटा. तर अशा पद्धतीने ही इन्स्ट्रक्शन यूज करून तुम्ही डेटा सेंड करू शकता. अशा पद्धतीने आपण आर्डिनोसाठी 2-3 प्रोग्राम सुरुवातीला पल्स विड्थ मॉड्युलेशन यूज करून एलईडीचा ब्राईटनेस कसा कंट्रोल करायचा ते बघितलं. नंतर आपण एलईडी टर्न ऑन आणि टर्न ऑन कसा करायचा ते बघितलं. त्याच्यानंतर पुश बटन यूज करून आपण एलईडीचं कंडिशन कसं ऑन ऑफ करायचं ते बघितलं. आणि मग नंतर आपण सिरियल कम्युनिकेशन कसं करायचं ते आहे ते बघितलेलं आहे. अशा पद्धतीने आपण आर्डिनो बोर्डवर वेगवेगळे प्रोग्राम करू शकतो. हा सिंटॅक्स फक्त तुम्हाला प्रॅक्टिसने लक्षात येणार आहे, तर याच्यासाठी प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे आणि तो समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर ह्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. थँक्यू.